सर नमस्कार. विग्नरच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची आज निवड होती. किती अर्ज आले होते आणि सर काय झालं, काय निर्णय ठरला? श्री विग्नर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालकांच्या निवडणुकीनंतर आज या ठिकाणी संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड आज पूर्ण झालेली आहे. या निवडणुकीसाठी चेअरमन पदासाठी श्री सत्यशील शेरकर आणि व्हाईस चेअरमन पदासाठी श्री अशोक गोलप हे दोनच अर्ज या ठिकाणी आलेले आहे. अर्जाची छाननीनंतर दोन्ही अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहे आणि विहित मुदतीमध्ये माघार न झाल्याने निवडणूक प्रक्रियेप्रमाणे आणि महाराष्ट्र सहकारी संस्थेचे जे काही निवडणूक नियम आहे आपले, त्या नियमातल्या तरतुदीप्रमाणे हे दोन्ही जे काही पदं आहेत या दोन्ही पदावरचे व्यक्ती बिनविरोध आल्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आणि म्हणून संस्थेच्या चेअरमन पदावर श्री सत्यशील शेरकर आणि व्हाईस चेअरमन पदावर श्री अशोक गोलप हे बिनविरोध निवडून आलेले आहे. सर निवडणुकीच्या काळामध्ये सर्व विभागांनी माध्यमांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही, सर काय सांगाल? नाही, आपण अतिशय योग्य मुद्दा मला असं वाटतं अधोरेखित केलेला आहे. या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून आपण पाहतोय की दोन्ही तालुक्याचं कार्यक्षेत्र असणारा आणि पुणे जिल्ह्यातच अतिशय नावलौकिकामध्ये काय म्हणतो भर पडेल अशा पद्धतीचा हा एक कारखाना आपला ओळखला जातो. या ठिकाणचे सर्व आपले उत्पादक शेतकरी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी देखील अतिशय मुलाचं सहकार्य त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आमचे जे काही आपल्यासारखे वार्तांकन करणारी जे काही आमची पत्रकार मंडळी, पत्रकार बांधव आहे, यांचं देखील अतिशय मोलाचं योगदान या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आम्हाला लाभलेलं आहे. या संस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या सर्वांचंच या ठिकाणी आभार मानणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून या संपूर्ण घटकांचं या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो.